कारण मी आणि माझा मित्र इंटरव्ह्यूला गेलो सर. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर असे प्रश्न असे एवढे आवड आता कोणती पोरांनी पोलीसचा लस कोणी उत्तर दिला लगेच 4-5 जण हात वर केले सर. तर आता माझा मित्र मी गेलो इंटरव्ह्यू गेल्यानंतर माझा मित्र आतमध्ये गेला. आत गेल्यानंतर त्याला सांगितलं की यू आर फॉर इंटरव्ह्यू असं म्हणतात तुम्ही. हा येस सर. इंग्रजी कुठे येतो मला काही. तुम्हाला येस. माझ्या मित्राला प्रश्न केला त्या इंटरव्ह्यू घेणार नाही की बाबा 2च प्रश्न विचारले भाऊ तुला, जर 2 प्रश्नाचं उत्तर दिलं तू सिलेक्ट नाही तर तुला बाहेर काढून दिले. त्या इंटरव्ह्यू घेणार पहिला प्रश्न केला की असं उन्हाळ्याचे दिवस आहे, तू रेल्वेत बसलेला आहे आणि कडाक्याचे ऊन आहे आणि तुला गरमी व्हायला लागली तर तू काय करशील. त्यावेळेस माझ्या मित्राने तडकन पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की सर मी खिडकी उघडीन म्हणे. बाबू बरोबर प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं म्हणे. असंच उत्तर आलं. आता दुसरा प्रश्न सांग म्हणे. दुसरा प्रश्न असा केला की त्याने असा दुसरा प्रश्न केला की प्रति घंट्याला 200 किलोमीटर रेल्वे धावते, पर मिनिट 300 मीटर हवा आतमध्ये शिरते आणि डब्याचं क्षेत्रफळ 13 फूट, तर याच्या 25 डिग्री व्हायला तापमान किती वेळ लागेल. तर आम्ही असे खेळत होतो. त्याचं डोकं झाड पडलं. लगेच माझ्या मित्राला राग आला. अरे तुमच्या डोक्यावर पडले का म्हणे, असे कसे प्रश्न असते का म्हणे इंटरव्ह्यूला. तर इंटरव्ह्यू घेणारे त्याला सर गेट आउट बाहेर काढून दिलं. माझा नंबर आला. सर ठीक आहे. मला मी त्याला विचारलं काय झालं. तुम्ही अरे पहिला प्रश्न इतका सोपा विचारतात म्हणे अर्धे, पण दुसरा प्रश्न काय वाहवा आणि वेगन त्या रेल्वेचं हे असं भयानक आहे. मला थांब म्हणलं मी जातो. मग मी आज गेलो. मी कमी सर. यस. मी गेलो. बाबू तसंच केलं मला. बाबू तुला 2 प्रश्न विचारू म्हणे. पहिला प्रश्न विचार आणि दुसरा त्याला तू सिलेक्ट झाला म्हणजे तुला नोकरीला घेतलं. मी आज गेलो सर प्रश्न विचारा. तर प्रश्न विचारला. बाबू म्हणे रेल्वे उन्हाचा दिवस आहे, रेल्वेमध्ये कडाक्याचं ऊन आहे, गरमी व्हायला लागली तर काय करशील. तर माझ्या डोक्यात होतं म्हणलं सर काय नाही सोपं आहे, मी आंगडं काढीन शर्ट काढीन. अरे तसं नाही उत्तर तसं नाही म्हणे. त्याच्या पलीकडे काय करशील नंतर. सर म्हणलं मी बन्यान काढीन. अरे तसं नाही. अरे तू चांगलं उत्तर दे म्हणे. त्याच्या पलीकडे काय मला खिशातला पॅन्ट मधला रुमाल काढीन हवा मारीन. अरे तू असं काय म्हणजे असं कसं होतो. मग त्याच्या पलीकडे काय करशील. सर म्हणलं मी पॅन्टही काढीन. अरे पागल झाला का म्हणे. रेल्वेत बसलेले लोक तुला पागल म्हणतील हसतील ना. सर मी हे सुशिक्षित बेरोजगार म्हणलं. सर मी हे सुशिक्षित बेरोजगार, मला हे नोकरीची गरज. अख्खी भोंगळा झालो तरी चालेल पण मी ती खिडकी नाही खोलणार. खिडकी खोलणार नाही. कारण कसं अशी गोष्ट की माणसाला धैर्यवान राहायला पाहिजे. धैर्यवान राहायचं. आणि माझ्या दिदीने मस्त उत्तर आईवर खूप मस्त लिहिलं. कुणाला डोळे झाकताच वसुंधरा दिसते, कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला डोळे झाकताच वसुंधरा दिसते, कुणाला उर्वशी रंभा वसुंधरा दिसते, नवटंकी जगाला काय काय दिसते, मी डोळे झाकताच मला माझी राबणारी माय दिसते, माझी माय दिसते. एकदम मस्त वाटतं कारण आपण सगळे शेतकऱ्याचे लेकर आहोत, शेतकऱ्याचे मुलं आहोत. काही सगळे शेतकरी सगळे करतात तर शेतकऱ्याचे हाल बघितलं तर खूप वेगळं होतं. कारण आता 25 जणांची टीम आहे. 25 जणांची टीम इतकं आनंदाने इथं काम करते, पण घरी गेल्यावर किती चिडचिड होते. घरच्या बायका काय बोलतात आणि कधी मग तेवढं काम करून. आता माझी गोष्ट सांगतो. सरांची नाही सांगत माझी सांगतो. मी रात्रंदिवस विद्यार्थ्याचं कौतुक करतो. कौतुक करत असताना मला वाटतं की बायको घरी गेलंय किंवा तिला उशीर होतो 1-2 वाजता काय तुम्ही काम करता दुसऱ्यासाठी करता. मला अरे करावं लागतं, काम करावं लागतं. तर मग माझ्या बायकोला पंत नाही करत. कधी वाटतं हिच्यापासून दूर जावं असं वाटतं. कसं तुम्हाला माहित नाही, सांगणार नाही तुम्ही, मला माहित आहे, बोलणार नाही. इथं बसलेले सुद्धा सांग बायकोची टक्कर करून कसं वाटतं पहा माझा. बायकोचा राग येतो पण ती मायामावली असते आपले. कारण ती रात्री सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करते. पण मला वैताग आला. मी एक कविताची कविता वाचली. म्हणलं आता काय वैतागल्यावर काय करावं म्हणून सांगितलं. मी म्हणतो की कविता म्हणतो की जगणे असे मरणे जसे. बायको समोर जगणे असे मरणे जसे, अहो सुचवा तुमच्यात एखादा तरी बायकोला मी सोडू कसे. सुचवता का. अहो सुचवा मला मी बायकोला सोडू कसे. उडाया निघतो मी पक्षापरी, बायकोने छाटले पंख घरी. बायको अशी तक करते. मग तेवढं करून सुद्धा तिचं सहन केल्यानंतर आपण तिला माते समान मान देतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि जेवायला बसल्यानंतर बायको म्हणते
मी जेवायला बसतो राजा परी, मी जेवाया बसतो राजा परी, मी जेवाया बसतो राजा परी, शेजारी आमुष्या किरकिर करी, शेजारी आमुष्या किरकिर करी, बडबड करी, हे आणा ते आणा नुसती किरकिरी, आणि तोंड दाबून बुक्याचा मार करी. म्हणजे बायको ते एवढं ताण असताना सुद्धा सगळी सर्व टीम काम करते. त्या सर्व टीमला मी शत नमन करतो आणि मी रजा घेतो आणि मोठ्या आवाजात एकदा, हे भारत देश किसका है, मोठ्या आवाजात पाहिजे, हे भारत देश किसका है, मोठ्या आवाजात बोलायला हवं ना, ये भारत देश किसका है, मोठ्या आवाजात पाहिजे, ये भारत देश किसका है, आता मस्त स्फूर्ती, ये भारत देश किसका है, आता आमच्यासाठी सांगतो, ये पत्नी किसकी है, ये भारत देश मेरा है. जोपर्यंत माझा म्हणून तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही कौतुकास्पद, हे माझा देश आहे म्हणून काम करता सर्व टीम. तुम्ही जोपर्यंत माझा देश आहे, माझं घर आहे, माझं गाव आहे, माझं हे करत म्हणत नाही तोपर्यंत देशाची सेवा करू शकत नाही. ही सर्व टीम म्हणते हे माझं काम आहे, माझा देश आहे, आणि ह्या सर्व टीमला परत शुभेच्छा देतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. सरांचे खूप खूप धन्यवाद. आताच त्यांनी आपल्याला आपला आत्मविश्वास वाढायला आणि धैर्य ठेवायला शिकवलं आहे. खरंच म्हणून सर, विद्यार्थी पण हा विश्वास ठेवतील आणि त्या संकटांना सांगतील की प्रत्येक वादळ पेलवेन मी, प्रत्येक वादळ पेलवेन मी, मला विश्वास आहे, प्रत्येक वादळ पेलवेन मी, मला विश्वास आहे. पाय जमिनीवर घट्ट आणि पाठीशी आकाश आहे. अरे जाऊन सांगा त्या संकटांना, अरे जाऊन सांगा त्या संकटांना, आता तुझी माझ्याशी गाठ आहे, आता तुझी माझ्याशी गाठ आहे. हाच आत्मविश्वास आणि हा निर्धार आपल्यामध्ये रुजवून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि संकटांना सामोरे जायचं आहे. यानंतर सुरेश जगताप सर, संचालक पवन करिअर अकॅडमी.